कलेक्टर खाली आदेश देतात प्रांत अधिकाऱ्यांना, प्रांत अधिकारी तहसीलदार साहेबांना आदेश देतात, तहसीलदार साहेब मंडलाधिकाऱ्यांना देतात, मंडलाधिकारी आणि तलाठी मिळून पंचनामे करतात, तिथं जातात, तरी सुद्धा हे थांबत नाही. ह्या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेतल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की राजकीय दबाव येतोय. एखाद्या ठिकाणी कारवाई करायला गेलं तर ते डायरेक्ट एखाद्या राजकीय नेत्यांना फोन करतो आणि तो फोन लगेच त्या संबंधित अधिकाऱ्यांना येतो. अशा पद्धतीच्या काही माहिती आपल्याकडे आलेल्या आहेत. आता ते कुठल्या सोर्समधून आल्या, काय आल्या, हे आपण इथं सांगणार नाही. परंतु ह्या लाईव्हच्या माध्यमातून माझी विनंती आहे, सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे, म्हैसाळ तालुक्यातील किंवा जे कोणी ह्या संदर्भात लक्ष घालतंय, त्यांना माझी एकच विनंती आहे की शासनाची रॉयल्टी बुडवली जाते, ती मला मान्य आहे. मग तुमच्या अधिकारात तुम्हाला तेवढा अधिकार आहे का महसूल न भरायचा? तसं असेल तर तुम्ही एक काम करा ना, कलेक्टर साहेबांना तसं पत्र लिहा, तसं सांगा, झिरो रॉयल्टी करा. ह्याच्या अगोदरच्या लाईव्हमध्ये सांगितलंय, झिरो रॉयल्टी करा, एकही रुपया रॉयल्टी नाही म्हणायची. वीटभट्टीवाल्याला नाही, खडी क्रशरवाल्याला नाही, गोंडखणीवाल्याला नाही, झिरो रॉयल्टी करा. आणि दरपत्रक फिक्स करा. म्हणजे मुरुम घ्यायचा असेल तर एवढा दर, खडी घ्यायची असेल तर एवढा दर, दगड घ्यायचा असेल तर एवढा दर, माती घ्यायची असेल तर एवढा दर, गोंडखणीच उत्खनन करणाऱ्यांना आणि वाहतूक करणाऱ्या एवढ्या अंतराला एवढा दर घ्या, भाडं घ्या. त्यात वीट विकताना एवढ्या दराने वीट विका. खडी घेताना जे डस्ट असेल, क्रॅश असेल, ही घेताना सुद्धा एवढा दर फिक्स करा. झिरो रॉयल्टी म्हणून तर दरपत्र फिक्स करा, झिरो रॉयल्टी करून काढा. असे आदेश कलेक्टर साहेबांना काढायला लावा. माझी लढाई ही लोकांच्या प्रश्नावर आहे. लोकांना आज 13 रुपये दराने वीट विकली जाते. 8 रुपये दर असणारी वीट आता 13-13.5 रुपयाला विकली जाते. खडी क्रशरमध्ये 3,500, 4,000, 5,000 ब्रासने आता एक ब्रास चालू आहे. बांधकाम लोकांनी कशी करायची, गरीब लोकांनी कसं घरकुलं बांधायची? म्हणजे इकडे तुम्ही रॉयल्टी बुडवणार आणि तेच राजकीय नेत्यांना सहकार्य करणार. ह्याच्यात ही काही 100-200 लोक वोटा मोजणे येत असतील, वीटभट्ट्या चालवणारे, तालुक्यामध्ये खडी क्रशर चालवणारे, गौणखोनीच करणारे 100-150 लोकांसाठी तुम्ही अख्ख्या तालुक्यातील लाखो लोकांचं नुकसान करताय. हे राजकीय नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे माझं सरळ म्हणणं आहे की झिरो रॉयल्टी करा आणि दरपत्र फिक्स करा. विटांचं, खडी क्रशरचं, स्टँडचं, का डस्ट असते त्याचं, गौणखणी उत्खनन करताना मुरुम लागतो, भर घालायला बांधकाम करताना दगड लागते, बारकी गोटं लागते. आर्थिक लूट, लोकांची लूट चालू आहे, लक्षात घ्या. आणि अशा लोकांना जर आपण राजकीय नेते जर सहकार्य करत असतील तर ह्याचा विचार जनतेने सुद्धा केला पाहिजे. मी वेळ दिला आहे, मी म्हणलेलं आहे मार्च एंड इलेक्शनमुळे मी 1 महिना वाढवून दिलेला आहे. 90 दिवस होऊन आता ही पुढचा 30 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. का दिलेले आहेत? त्या निवडणुका काळामध्ये त्यांना कारवाई करता आली नाही, त्यामुळे दिलेले आहेत. आणि लक्षात घ्या, आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून, माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयाकडून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश आहेत, लक्षात ठेवा. आमचं एक टार्गेट आहे, महसूल शासनाचा गोळा झाला पाहिजे आणि तोच आपल्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे अशा सगळ्यांचे पंचनामे तर माझ्याजवळ आहेत. सगळ्यांचे पंचनामे झालेले गेल्या 2 वर्षाचे माझ्याकडे आहेत. आता नवीन पंचनामे माझ्याकडे येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चुकीच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन, जिल्हा मायनिंग ऑफिसला जाऊन तिथं परमिशन काढावी ना. आता काय काय लोकांनी आहेत परमिशन काढलेली माझ्याकडे आहेत. काय काय लोकांनी खडी क्रशरची परमिशन घेतलेले आहेत, वीटभट्ट्यांची परमिशन घेतलेले आहेत, लिगली चालू आहेत ना. असं तुम्ही लायसन ज्यांचं लायसन काढायला हवा, लायसन असल्यावर कशाला त्यांच्या कारवाई करावी लागते, कशाला नेत्यांना फोन करावा लागतोय त्या अधिकाऱ्यांना. त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न जर केला तर येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये, हा महिना मी कारवाई दिलेला आहे, मी बघणार आहे कशी कारवाई झाली. आणि मी प्रत्येक ठिकाणचं लोकेशन काढतोय, तिथं उत्खनन झालेलं आहे, लाईव्ह काढताना उत्खनन कुठं कुठं उत्खनन करते फोटो असू द्या, वीटभट्टींचे फोटो असू द्या, खडी क्रशर कुठं कुठं चालू, मी सगळे लोकेशन फोटो काढतोय. त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं पंचनामा मंडळाधिकारी करत असतील तर त्यांच्यासह कारवाई करायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.